वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि आरएसएसवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली। येणाऱ्या काळात देशात संविधान मानणारे विरुद्ध संविधान न मानणारे असे दोन मोठे विभाजन दिसून येतील असं भाकीत त्यांनी मांडलेलं आहे। तर आरएसएस हे कोणत्याही ठिकाणी नोंदणीकृत संघटना नाही, त्यामुळे देशातील सर्वच राजकीय पक्षांनी हा प्रश्न उघडपणे विचारायला हवा असं वक्तव्य सुद्धा आंबेडकरांनी केलेलं आहे। तर आरएसएस ही नोंदणीकृत संघटना नाही असं आता आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसवर जोरदार टीका केलेली आहे। आरएसएस नावाची असणारी जी संघटना आहे ही अजून कामगारांचा कायदा असेल, राजकीय पक्षाचा कायदा असेल, कंपनीचा कायदा असेल, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।